ठाणेकरांनी गेली 27 वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नाही तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र तसेच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026 याचे भव्य आयोजन केले आहे. रविवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईर, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप मंडल अध्यक्ष राकेश चौगुले, समाजसेवक डॉ. राजेश मडवी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, हरी मेजार, हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई, हिंदूराव गळवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचेही उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने गेली 27 वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ते आयोजकावरून नगरसेवक बनल्याचे सांगितले. केवळ खवय्यांसाठी नाही तर या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळत आहे. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचे ठिकाण असलेल्या या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचे आमदार केळकर म्हणाले. तर आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवली आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुकोद्गार काढले. आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे 27वे वर्ष आहे आणि ग्राम विकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिर सुद्धा आहे. विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलंय आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात. हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. संबंध या सगळ्या परिसरामधले लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात. आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे. आता सीताराम राणे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातोय. मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत. जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या. विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे. ओके बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात, हा खरंच खूप मोठा निर्णय आहे. मोठा तर आहे पण गरजेचा आहे आणि TJSB हाऊसिंग लोनमुळे ते सहज शक्य आहे. TJSB हाऊसिंग लोन, अनेक वर्षांचा विश्वास आता फ्लेक्सिबल पर्यायांसह.
संस्कृती, कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर रविवार 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये सहभागी झाले होते. कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित या फेस्टिवलचा कालचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेला. त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवर रसिकांनी मनसोक्त दाद दिली आणि संपूर्ण वातावरण संगीतमय झाले. संगीतासोबतच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली. विविध कार्यशाळा, चित्रप्रदर्शन आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी फेस्टिवलचा उत्साह आणखी वाढवला. कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचं खरं यश आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला, संस्कृती आणि संगीताचा मनमुराद आनंद घेतला. अशा महोत्सवामुळे ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतं. संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही. सदर प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शान यांचे स्वागत सत्कार केले व शुभेच्छा देत जुन्या आठवणी ताज्या केल्या. तसेच यावेळी नगरसेविका परीक्षा सरनाईक, एकता भोईर, यज्ञा भोईर व इतर मान्यवर पदाधिकारी, ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रविवार 8 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिन सर्वत्र उत्साहात पार पडला. श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील राम मारुती रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
8 फेब्रुवारी 2026 रोजी टेनिस क्रिकेटच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस ठरला. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात या फेडरेशनच्या नॅशनल प्रेसिडेंटपदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची अधिकृत निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची या पदावर निवड केल्याबद्दल फेडरेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कल्याण लोकसभा मतदारसंघात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. इथे सातत्याने मोठ्या संख्येने टुर्नामेंट्स आयोजित केल्या जातात आणि असंख्य तरुण या खेळाशी जोडले गेले आहेत. याच पद्धतीने विविध जिल्ह्यांमध्येही टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. याच पार्श्वभूमीवर या खेळाला अधिक संघटित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देण्याची गरज होती. ITCSFच्या माध्यमातून आज एक नवी सकारात्मक सुरुवात होत आहे. या फेडरेशनद्वारे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंना विश्वासार्ह व्यासपीठ मिळणार आहे. खेळाडूंनी केवळ छंद म्हणून नव्हे तर एक करिअर म्हणून टेनिस क्रिकेटकडे पाहावे या उद्देशाने फेडरेशन भविष्यात काम करणार आहे. या फेडरेशनच्या माध्यमातून देशभरातून अनेक नवे गुणवान खेळाडू घडतील. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, संधी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली रचना कशी उभी करता येईल यासाठी उपाययोजना राबवण्यात येतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रवासात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी यांचे सहकार्य मोलाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेवक मंदार केणी यांच्यासह टेनिस फेडरेशनचे विविध राज्याचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ही फेडरेशन गेले अनेक वर्ष कार्यरत आहे, काम करते फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये. आणि ह्याच्याशी अफिलिएटेड खूप सारे टीम्स असतील, ऑर्गनायझेशन्स असतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील, म्हणजे ऑल इंडिया लेवलची ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन आहे. आज त्यांना त्या सगळ्यांनी मिळून जे आहे मला निवेदन केलं की आपण जे आहे ते याचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जे आहे ते मला अध्यक्ष त्याच्यावरती केलेलं आहे. मी त्या स्पोर्ट्स फेडरेशनचं सगळ्या लोकांचं भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे या स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने क्रिकेटचं आयोजन करतो त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि एवढं सांगतो की क्रिकेट या टेनिस क्रिकेटला देखील प्रोफेशनल आणि कमर्शियल लेवलवरती बघितलं गेलं पाहिजे. एक करिअरचं माध्यम बघितलं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या टेनिस क्रिकेटला अजून कसं मजबूत करता येईल, वेगवेगळ्या लेवलला कसं घेऊन जाता येईल. आणि प्रत्येका घरामध्ये प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मोठं होऊन जाईल ते क्रिकेटर बनलं पाहिजे. प्रत्येक जण जे आहे हे प्रोफेशनल क्रिकेट, IPL असेल, टेस्ट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही. पण मला वाटतं टेनिस एक माध्यम होऊ शकतं, एक प्लॅटफॉर्म होऊ शकतं त्यांच्या एका करिअरचं. तर मला वाटतं ह्या टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असेल, टेनिस क्रिकेटला अजून वेगळ्या स्तरावरती कसं घेऊन जाता येईल याच्यासाठी आम्ही सगळे लोक मिळून प्रयत्न करू. सर, IPLच्या धर्तीवरती टेनिसचे काही टुर्नामेंट्स आपण आयोजित करणार आहात, जेणेकरून नक्कीच आता आज तर सुरुवात झालेली आहे. उद्यापासून जे आहे या फेडरेशनवरती आम्ही सगळे मिळून जे आहे ते काम करू. सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून करायच्या आहेत. तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन जे आहे एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं पाहायला मिळेल. सर, काल सलमान खान यांनी संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावरती संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होते त्यावरती कोणीही बोलत नाहीये, आपण त्यांना फंड देखील पुरवत आहोत. कोण काय बोलतं कशावरती, प्रत्येकाचं म्हणजे जे संजय राऊत काय बोलल्यावरती त्याच्यावरती उत्तर देणं मी बंधनकारक आहे का? चांगला कार्यक्रम आहे. चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली, चांगली गोष्ट आहे. आज संघाला जे आहे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे. मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहे ते उपस्थित राहिलो होतो तिकडे.